काही रस्ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. काही रस्ते इतिहासाच्या पाऊलखुणा जपतात, पण काही रस्ते असे असतात जे आपल्याला थेट मृत्यूच्या जबड्यात घेऊन जातात आणि स्वतःच मृत्यूचं प्रतीक बनतात. आज आपण अशाच एका रस्त्याबद्दल जाणून घेऊया. सायबेरियाच्या अथक बर्फातून जाणारा रोड ऑफ बोन्स म्हणजेच हाडांचा रस्ता. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात जिथे थंडीचा पारा -60°C खाली जातो, तिथे मेगादान ते याकुत्स्क या 2 शहरांना जोडणारा एक महामार्ग आहे, R504 कोलिमा महामार्ग. पण जगाला तो रोड ऑफ बोन्स नावाने ओळखला जातो. 2000 किलोमीटरचा हा रस्ता नुसता दगड आणि मातीचा बनलेला नाही, तर तो हजारो लाखो अभागी लोकांच्या हाडांनी आणि त्यांच्या न सांगितलेल्या कहाण्यांनी बनलेला आहे. या रस्त्याचा इतिहास 1930च्या दशकात सुरू होतो, जेव्हा सोव्हिएत युनियनवर जोसेफ स्टॅलिनची हुकुमशाही होती. स्टॅलिनच्या आदेशानुसार कोलिमा प्रदेशातील सोन्याच्या आणि इतर खनिजांच्या खाणींमध्ये काम करण्यासाठी कैद्यांना पाठवण्यात आले होते. हे कैदी म्हणजे गुलाग प्रणालीतील बळी होते, राजकीय कैदी, सामान्य गुन्हेगार किंवा कोणताही व्यक्ती ज्यावर सरकारने संशय घेतला होता, ज्यांच्यासाठी कोलिमा म्हणजे मृत्यूची भूमी होती. या कैद्यांकडून हा महामार्ग बांधून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा रस्ता बांधण्याचं काम अमानवी होतं. -50 ते -60°C तापमानात हातात साधी हत्यारं नसताना उपाशीपोटी त्यांना काम करावं लागायचं. हिवाळ्यात गुठलेली जमीन खोदणे तर अशक्यच होते. गरम पाणी टाकून जमीन थोडी सैल करायची आणि मग ती तोडायची. हे किती क्लेशदायक असेल याची कल्पना करा. या कामात लाखो कैदी मरण पावले, थंडीने, उपासमारीने, अतिश्रमाने, रोगांनी. पण सर्वात भयान गोष्ट म्हणजे गोठलेल्या जमिनीत कबर खोदणे शक्य नव्हते. त्यामुळे मरण पावलेल्या कैद्यांचे मृतदेह अनेकदा थेट रस्त्यांच्या खालीच पुरले जात. रस्त्याची माती आणि खडी त्यांच्या हाडांवर टाकली जात. म्हणूनच या रस्त्याला रोड ऑफ बोन्स असे नाव मिळालं. कोलिमा हे सोन्याने समृद्ध होतं, पण तेच या भागासाठी शाप ठरलं. सोन्याच्या लालसेने स्टॅलिनने हजारो लोकांना इथं पाठवलं, जिथे फक्त मृत्यूच त्यांना भेटला. कोलिमा हे जगातील सर्वात मोठे आणि क्रूर गुलाग प्रणालीतील केंद्र ठरलं. या रस्त्यावरूनच सोन्याची वाहतूक केली जायची, पण त्या सोन्याची किंमत मानवी जीवनाने मोजली गेली. आजही हा रस्ता जगातल्या सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी एक आहे. 2000 किलोमीटरच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण नाही, तो फक्त कच्चा खडबडीत मार्ग आहे. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर तो दलदलीत बनतो आणि हिवाळ्यात तो अक्षरशः गोठलेला असतो. अनेक ठिकाणी पूल तुटलेले आहेत, जिथे चालकांना नदीतून गाडी चालवावी लागते. हजारो किलोमीटरपर्यंत इथे पेट्रोल पंप नाहीत, मोबाईल नेटवर्क नाही किंवा कोणतीही मानवी वस्ती नाही. इथे एक छोटीशी चुकीही जीवघेणी ठरू शकते. हा रस्ता ओमियाकोन नावाच्या गावातून जातो, ज्याला जगातील सर्वात थंड मानवी वस्ती म्हणून ओळखलं जातं. इथे थंडीचा पारा -71°C पर्यंत खाली गेल्याची नोंद आहे. कल्पना करा, अशा ठिकाणी रस्ता बांधणे आणि त्यावरून प्रवास करणे किती कठीण असेल. इथे गाड्या बंद पडू नयेत म्हणून 24 तास चालू ठेवावे लागतात. इथे साधा मोबाईल फोनही काम करत नाही, कारण बॅटरी लगेच गोठते. मानवाच्या त्वचेचा वातावरणाशी संपर्क आल्यास लगेच फ्रॉस्टबाईट होते. अशा वातावरणात हजारो किलोमीटरचा प्रवास म्हणजे स्वतःशीच एक युद्ध आहे. अशा भयान इतिहास आणि आव्हानात्मक स्थिती असूनही हा रस्ता साहसी प्रवासांना, विशेषतः मोटरचालक, स्वारांना आणि ऑफ रोड चालकांना आकर्षित करतो. त्यांच्यासाठी हा एक पवित्र आव्हान आहे. जगातील सर्वात कठीण रस्ता पार करण्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण इथे येतात. पण या प्रवासादरम्यान त्यांना त्या लाखो अभागी लोकांची आठवण होते, ज्यांनी हा रस्ता आपल्या रक्ताने आणि हाडांनी बांधला. हा प्रवास केवळ भौगोलिक आव्हान नसतो, तर तो इतिहासाला समोर जाण्याचा एक भावनिक प्रवासही असतो. या रस्त्याच्या शेवटी मेगादान शहरात मास्क ऑफ सॉरो नावाचं एक स्मारक आहे. हे स्मारक गुलागमध्ये मरण पावलेल्या लाखो लोकांना समर्पित आहे. डोळ्यातून अश्रू ढाळणारा एक भव्य चेहरा, जो त्या भयानक काळात झालेल्या अनमानवी दुःखाची आणि त्यागाची आठवण करून देतो. हे स्मारक आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्याची किंमत किती मोठी असते आणि हुकुमशाहीमुळं मानवी जीवनाची कशी धुव्वा उडते. रोड ऑफ बोन्स हे केवळ एका रस्त्याचं नाव नाही, तर ते मानवी सहनशीलतेचं आणि त्याचबरोबर क्रूरतेचं एक जिवंत प्रतीक आहे. आजही रशिया या रस्त्याच्या काही भागांचे डांबरीकरण करत आहे, त्याला अधिक सुलभ बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
पण यामुळे या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भयान वारसा पुरला जाईल का, की त्याचे ते रोड ऑफ बोन्स हे वैशिष्ट्य कायम राहील? हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. हा रस्ता सुलभ झाल्यावर प्रवासी सुरक्षितपणे प्रवास करू शकतील, पण त्याचबरोबर त्या अभागी आत्म्यांच्या कहाण्या विस्मरणात तर जाणार नाहीत ना? हा केवळ एक रस्ता नाही, तर तो एका युगाचा इतिहास आहे, जो जपणं महत्त्वाचं आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारे आजही साहसी लोक आणि हा रस्ता बांधणारे ते अभागी कैदी, या दोघांमध्ये एक समान धागा आहे. मानवी धैर्य एका बाजूला, भयानक परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी केलेले संघर्ष, आणि दुसऱ्या बाजूला अकल्पनीय आव्हानांना समोर जाण्याची जिद्द. हा रोड ऑफ बोन्स ही कथा केवळ मृत्यूची नाही, तर ती मानवी आत्म्यांच्या टिकाऊपणाची आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी माणूस हार मानत नाही. तो जगण्याचा आणि लढण्याचा मार्ग शोधतो, मग तो तुरुंगात असो किंवा गोठलेल्या वाट्यावर. तर मित्रांनो, रोड ऑफ बोन्स हा नुसता एक भौगोलिक मार्ग नाही, तर तो इतिहासाच्या क्रूरतेचा, मानवी दुःखाचा आणि त्याचबरोबर मानवी धैर्याचा एक जिवंत पुरावा आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या रस्त्यावरून प्रवास कराल, तेव्हा एकदा विचार करा, या रस्त्याच्या खाली कोणत्या कथा दडलेल्या असतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.